मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला रायगड जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यासाठी माणगाव इथून सुरुवात होणार आहे। राज ठाकरे दौऱ्याच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गाची देखील पाहणी करणार आहेत। रस्त्याला पडलेले खड्डे आणि धोकादायक पुलांची पाहणी केली जाईल। माणगावला पहिले येतील। माणगावला जे आपलं कार्यालय आहे, पक्ष कार्यालय जे नवीन बांधलंय त्याचं उद्घाटन करतील। तिकडनं मग बायपासला भेट देतील आणि तिकडनं पुढे पेणला जातील आणि पेणवरनं पनवेल आणि पनवेलवरनं मुंबई। पेणला पण कार्यालयाचं उद्घाटन आहे, पनवेलला पण कार्यालयाचं उद्घाटन आहे। ते करून साहेब पुढे जातील। मुंबईमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ। अधिकाधिक सदस्य नोंदणी करण्याचं अध्यक्ष अमित ठाकरे यांचं आवाहन। अमित ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनानं जनतेच्या मनामधली भीती घालवली। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं विधान। सरकार विरोधकांच्या विरोधात तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा देखील त्यांचा आरोप आहे। ज्या पद्धतीची या देशामध्ये एक हुकुमशाही व्यवस्था उभा करण्याचा प्रयत्न करत होते की आमच्या खिशात निवडणूक आयोग पण आहे, आमच्या खिशात न्यायालय पण आहे। मला असं वाटतं बरं तुम्ही त्यांच्या विरोधात बोललं की घरी ईडी येणार, घरी CBI येणार, या सगळ्या गोष्टी होत होत्या। या तरुण मुलांनी लोकांच्या मनातली भीती घालवली आणि मला असं वाटतं पत्रकारांच्याही मनातली घालवली। देशामधील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव केला। 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना मंत्र्यांचा राजीनामा द्यावा लागला। खासदार संजय राऊत यांचा मोदींवरती घणाघात। शिक्षण खातं हे कोणत्याही देशासाठी एक भक्कम तरुणांची पिढी घडवणारं खातं असतं। कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं आणि तिथेच वाळवी लागली आणि मोदींना माघार घ्यावी लागली। मोदींचा पराभव केला तरुणांनी। केंद्रामध्ये शिक्षण मंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस हवे आहेत। खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार। उच्च शिक्षित चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। हे नरेंद्र मोदी नाही माहिती। येणारा काळ हा आपला असेल। बीडमधल्या परळीमधल्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंचं विधान। त्या काळामध्ये आपण चांगलं फिट राहिलं पाहिजे, आता आपला चमत्कार दाखवावा लागेल। धनंजय मुंडे यांच्या विधानाची चर्चा। मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय। असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे। त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे, यासाठी मी आता जिम करतो। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये महत्त्वाचे फेरबदल। युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याच्या नंतर नव्या नियुक्त्या। विद्यार्थी अध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती। युवकच्या शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची निवड झाली आहे। वंचित बहुजन आघाडी पक्षाला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार। मुंबईमधल्या कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरुवात। 22,000 सक्रिय मतदारांपैकी 8,716 सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला। डॉक्टर अनिल जाधव, राजेंद्र पातोडे आणि सोमनाथ साळुंखे यांच्यापैकी कुणाचा विजय होणार हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल। पक्षांतर्गत निवडणुका दुर्मिळ होत आहेत। कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निवडणूक। वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची निवडणुकीवरती प्रतिक्रिया। निवडणूक ही अध्यक्षपदासाठी निवडणूक आहे आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्र कार्यकारिणी जी आहे त्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या 12 सदस्यांसाठी आहे। अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार आलेले आहेत आणि 12 महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यांसाठी 25 उमेदवारांनी फॉर्म भरलेत अशी परिस्थिती आहे। अध्यक्षपदासाठी जे 3 उमेदवार आहेत त्यांची मतमोजणी होईल। मी असं मानतो आहे की दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत
काउंटिंग ही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेमधली पक्षांतर्गत धुसफूस कायम. आमदार केवळ संध्याकाळी फार्म हाऊसवरती जाऊन बसतात. कार्यकर्ता बैठकीमधून शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांची आमदार बालाजी किणीकर यांच्यावरती टीका. संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर बसणं असं चालणार नाही. त्यासाठी शिवसैनिकांनी जी कामं वरिष्ठांनी सांगितलेली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असेल. सार्वजनिक बांधकाम विभागामधील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा. ते भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत. अतुल चव्हाण यांनी पदोन्नती त्यांची रखडली, त्यामुळे नाराज होऊन राजीनामा दिल्याची चर्चा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे लाटण्याचे प्रकार. या प्रकरणामध्ये 39 तक्रारी. कारवाई करून या सर्व जमिनी आदिवासींना परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी ज्यांनी अव्वाच्या सव्वा भावाने लाटल्या आहेत, आदिवासीला फसवलेला आहे. आणि त्यामुळे काही ठिकाणी आदिवासी लोकांची तक्रारी आल्या आमच्याकडे रायगडमध्ये की आमची जमीन या धनदांडग्याने लाटलेली आहे, मला फसवलेला आहे. असे आम्ही 39 प्रकरणं आता जिल्हाधिकाऱ्यांनी हातात घेतलेल्या आहे. त्या लोकांच्या जमिनी परत करून त्या आदिवासीला परत करण्याची भूमिका आमची आहे. जवळपास 39 जमिनी आता परत करण्याचा विचार आम्ही करतोय. किती मोठा माणूस राहू दे, त्यांनी आदिवासी जमीन खरेदी केली असेल, ते नियमात नसेल किंवा परवानगी घेऊन केली नसेल सरकारची, तर मात्र ती जमीन परत द्यावी लागतं. तेही आम्ही करणार आहोत. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळ विरोधी कारवाईचा परिणाम आता सांगलीमध्ये गुळ बाजारावरती होतोय. मुंढेंच्या कारवाईच्या धसक्यामुळे सांगलीमध्ये गुळाला आता नैसर्गिक रंग देता येत असल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केलं आहे. सांगलीमध्ये जे गुळ येतं कर्नाटकातूनच माल येत आहे आणि तो अतिशय चांगल्या प्रतीचा बिगर कलर व्यवस्थित माल येत आहे. त्यामुळे आमच्या गुळाला पण थोडी मागणी वाढलेली आहे. फक्त यात एक काय बदल केला पाहिजे की कर्नाटकात जो लाल गुळ व्यापार व्हायला आहे तो तिथं पण बंधनं गव्हर्नमेंटनं केंद्र शासनानं टाकली पाहिजेत. मुंबईमधील अस्वच्छतेबाबत उच्च न्यायालयाची नाराजी. यानंतर महानगरपालिकेची स्वच्छ मुंबईसाठी कठोर पावलं. उघड्यावरती कचरा फेकला, घाण केली तर 200 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे. काही भागांमध्ये महानगरपालिका सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवेल. बुलढाण्यामधील सुंदरखेडमध्ये घरामध्ये गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरवरती कारवाई. अकोला आरोग्य उपसंचालकांच्या पथकानं रंगेहात पकडलाय. बोगस डॉक्टर आणि इतरांवरती कारवाई करण्यात आली. साहित्य जप्त करण्यात आलंय. कंप्लेंट आली होती की बुलढाण्यामध्ये गर्भलिंग निदान होत आहे. त्या अनुषंगाने डिकॉय केस घेऊन आलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला एक टॅबलेट मिळून आलेला आहे. तो आणि काही औषधी होती ते सर्व सील केलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा यांना ते सर्व रिपोर्ट करणार आहे. भंडारा जिल्ह्यामधील 22,365 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र. जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी 137 कोटी 13,33,000 रुपयांची कर्जमाफी. लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 75% शेतकऱ्यांच्या खात्याचं आधार प्रमाणीकरण हे पूर्ण झालंय. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्यांवरती कारवाई. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचं भरारी पथक आणि लासलगाव पोलिसांची संयुक्त कारवाई. 19 लाखांच्या 761 युरिया खताच्या गुण्याही जप्त. पिंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळाबाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या. लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता. त्याला कृषी विभागाच्या पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे. गडचिरोलीमधल्या अवैध दारू अड्ड्यांवरती पोलिसांची धडक कारवाई. बुलडोझरनं अवैध दारूचा अड्डा जमीनदोस्त करण्यात आला. आरमोरीमध्ये अवैध दारूच्या साठ्यासाठी इमारती देखील पाडण्यात आली.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 89.08% इतका पाणीसाठा. आज सकाळी 6 वाजेपर्यंत 7ही धरणांमध्ये एकूण 12,89,000 दशलक्ष लिटरपेक्षा अधिकचा पाणीसाठा आहे. सध्या मोडक सागर आणि विहार धरण हे 100% भरले आहे. पुढील 5 दिवस राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा राज्याला पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट. 3 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भामधील बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह जिल्ह्याभरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. नंदुरबारमधल्या तापी नदीची पूरस्थिती सलग दुसऱ्या दिवशी कायम आहे. हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे प्रकाशा आणि सारंगखेडा या बॅरेजमधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग. तापी नदीच्या पुरामुळे प्रकाशा घाट हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. विदर्भामध्ये दमदार पावसामुळे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पूरस्थिती कायम आहे. चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसामुळे इराई नदीनं पात्र सोडलं. अनेक भागामध्ये पुराचं पाणी साचलंय. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामधील पूर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात. वर्धा, इरई आणि झरपट या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झाली. रहमतनगर, राजनगर आणि सहारा पार्क या नागरी वस्त्यांमध्ये पुराचं पाणी जे शिरलं होतं ते हळूहळू ओसरतंय. चंद्रपूर जिल्ह्यामधील जनजीवन आता पूर्वपदावर आहे. गडचिरोलीमधल्या भामरागडमधील पुराचं संकटही ओसरतंय. मात्र रस्त्यांवरती गाळ आणि कचऱ्याचा ढीग साचलाय. घरामध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे अनेकांच्या घरामधलं साहित्य खराब झालंय, नुकसान झालंय. पूरग्रस्त गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू. रस्ते, वीज आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न. 200 ठिकाणी पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती तयार झाली. भामरागड शहराचा जो संपर्क आहे हा पूर्ण जगाशी मागच्या 3 दिवसापासून तुटलेला होता. यामध्ये BSNL, एअरटेल आणि जिओ या प्रकारचं कुठलंही नेटवर्क आणि सोबतच MSCBची जी वीज आहे ती पण कट झालेली होती. अशा परिस्थितीत प्रशासनाने सर्व लोकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घरांचे पंचनामे, शेतीचे पंचनामे आम्ही सुरू करत आहोत. कृष्णा नदीचं पाणी पलूस तालुक्यामधल्या औदुंबर इथल्या श्री दत्त मंदिरामध्ये शिरलंय. दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचं पाणी, त्यामुळे मंदिरामधील उत्सव मूर्ती मंदिरामधून देवघरामध्ये हलवण्यात आली. साताऱ्यामध्ये कृष्णा नदीनं पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलं. साताऱ्यामधील लिंब, गोबे या परिसरामधील ऐतिहासिक कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा. नदीचा प्रवाह दुतर्फा झाल्यामुळे मंदिराकडे जाणारा मार्ग पाण्याखाली. मंदिराजवळचा जुना पूल, लिंबचा पुरातन घाट आणि मर्ढे आनेवाडी दरम्यानचा पूल देखील पाण्याखाली गेलाय. पुणे जिल्ह्यामध्ये हवामान विभागाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवरती सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद. सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पर्यटक किल्ल्यावरती येत असतात. मात्र पावसाचा अलर्ट असल्यामुळे किल्ल्यावरती बंदी आहे. पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी. खडकवासला धरणाच्या सांडव्यामधून मुठा नदीपात्रामध्ये 4,708 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठावरच्या भागांना सतर्कतेचा इशारा. लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा यासह सर्व तालुक्यांमध्ये रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना वेग आलाय. जिल्ह्यामधल्या प्रकल्पांमध्ये 13.69% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तळकोकणामध्ये पावसाची संततधार सुरू. आज सिंधुदुर्गाला पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यामध्ये 1 जूनपासून आतापर्यंत 1,374 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यवतमाळमधल्या बेमळा धरणाचे 20 दरवाजे एकाच वेळेला 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बाभुळगाव तालुक्यामधील 15 ते 16 गावामधल्या शेतामध्ये पाणी शिरलं. सुपीक माती आणि पिकं वाहून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्या धरणामधून चुकीच्या पद्धतीनं पाण्याचा विसर्ग केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून पालघरमधल्या पूरबाधित भागाचा दौरा. जिल्ह्यामधील मुख्य राज्य महामार्गासह गावपाड्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची देखील पाहणी. शासनाकडून तातडीनं उपाययोजना सुरू असल्याची माहिती. केरळमध्ये देखील पावसाचा कहर बघायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे पथानामथिट्टा या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती. अनेक भागांमध्ये रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. जनजीवन विस्कळीत झालंय. शबरीमलाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी सतर्कतेचा इशारा. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पुराच्या पाण्याचा सुरक्षा दलांच्या छावण्यांना देखील वेढा. त्यामुळे जवान आणि जिल्हा मुख्यालय यांचा संपर्क तुटलाय. कुलचूर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. BSF जवानांना जीव वाचवण्यासाठी छतावरती बसून राहावं लागलं.
ओडिशा राज्यामधल्या केंद्रपाडा इथल्या काली नदीनं देखील रौद्र रूप धारण केलं. काली नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात यश आलंय. केंद्रपाडामध्ये सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती. गुजरातमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. साबरकांठामध्ये झालेल्या पुरानं प्रचंड हाहाकार उडवलाय. पुराच्या पाण्यामध्ये कार देखील वाहून गेली. मुसळधार पावसामुळे देभोल नदीला पूर आलाय. रस्ते देखील जलमय.